हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहोत टोमॅटोची चटणी। हे बघा, टोमॅटोची चटणीसाठी काय लागणार आहे तर मिरच्या भाजून घेतल्यात मी 2-3, लसूण आहे, कोथिंबीर आहे थोडीशी, आणि हे पाण्यामध्ये घातलेत मी गावरान टोमॅटो 2। हे बघा, आणि हे 2-3 कांदे आहेत। मी साल काढून आता कट करून घेते बारीक। बारीक कट करते कांदा तर छान प्रकारे। हे बघा, कांदा बारीक चिरून घेतलाय मी। 2-4 कांदे होते छोटे छोटे, मस्त चिरून घेतलाय। चला आपण आता टोमॅटोची चटणी करूया। कढई गरम करायला ठेवली होती मी, त्याच्यात तेल घालून घेते। हे बघा, कढई गरम करायला ठेवलेली आहे मी। तर आपल्याला ही जी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आहे, मिरची भाजून घेतलेली मी तेलात थोडीशी, आणि त्याला थोडं मीठ लावलेलं आहे। आता याचा मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेणार आहे। तोपर्यंत तेल गरम होते कढईमध्ये। बघा, कढई गरम झाली आता मस्त तेल। आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। छान प्रकारे असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा। तोपर्यंत मी टोमॅटो बारीक कट करून घेते। छान लागते चटणी खायला, मस्त एकदम। कांदा छान प्रकारे तळून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ठेचा काढलाय मी याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये, तो घालायचा आहे। कांदा मस्त छान प्रकारे भाजून झालाय। आता आपण त्याच्यामध्ये जो ठेचा काढला होता मी खलबत्त्यामध्ये, तो घालूया। त्या कोथिंबीर, ठेचा आणि आपला पण मस्त प्रकारे असं छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, मिरची भाजून झाली आता चांगली। आपण याच्यामध्ये कच्चं टोमॅटो टाकूया। बघा, टोमॅटो घातलं मी याच्यामध्ये। आता आपण याला थोडंसं खाली वर करून घेऊया असं, आणि 5 ते 10 मिनटं आपल्याला याच्यामध्ये झाकणी ठेवून घ्यायची। 5 ते 10 मिनटामध्ये चटणी खाण्यासाठी रेडी होणार आहे। गावरान टोमॅटो चटणी एकदम मस्त लागते खायला। आवडत असेल तर ट्राय करून बघा, आणि चटणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा, आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊया। थोडंसं अधूनमधून असं चटणीला खालीवर करायचं आहे आपल्याला, आणि थोडंसं हे टोमॅटो नरम झालं की चटणी खाण्यासाठी रेडी आहे। हे बघा, थोडंशी नरम झाली चटणी टोमॅटो। आता याच्यात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट घालूया। कच्च्या शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे मी, खालीवर करायचं मस्तपैकी। आणि चटणीला अजून थोडीशी चव येण्याकरता आपल्याला याच्यामध्ये थोडासा नॉर्मल गूळ टाकायचा आहे, म्हणजे चटणी अशी मस्त खट्टी मिठी लागते खायला। हे बघा, टमाटर चटणी आता रेडी आहे। आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।